गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे ना करायचा नाही औंधा आला 10 थरांचा गोविंदा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला गोविंदा रे गोपाला। इन जयघोषों के साथ फिर एक बार करावे गांव में भाजपा सीवुड करावे मंडल के अध्यक्ष विनोद म्हात्रे के नेतृत्व में जय माता दी सामाजिक प्रतिष्ठान द्वारा बड़े ही उत्साह के साथ दही हंडी उत्सव 2024 का जोरदार आयोजन किया गया। इस उत्सव में नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक ने खास मौजूदगी दर्शाकर सभी का उत्साह दुगना किया, जहां उनके साथ अमित मडवी, गांव के प्रतिष्ठित नागरिक और बीजेपी पदाधिकारी बड़ी ही संख्या में उपस्थित थे। मौका दही हंडी उत्सव का था, इसलिए अशोक म्हात्रे चौक पर करावे गांव के अनेक बाल गोविंदाओं और गोपियों ने बाल गोविंदा दही हंडी में हिस्सा लेकर हंडी फोड़ी, तो वहीं मानाची दही हंडी फोड़ने के लिए कई गोविंदा पथकों ने थर पर थर लगाकर सलामी दी। आखिर लकी ड्रॉ के तहत करावे गांव में वक्रतुंड गोविंदा पथक ने इस मानाची दही हंडी को अपने नाम किया, जहां मान्यवरों के हाथों आकर्षक ट्रॉफी और नकद देकर उनका सम्मान किया गया। गोविंदा गीतों पर यहां थिरकते बच्चों से लेकर गोविंदाओं का जोश 7वें आसमान नजर आया। संदीप नाइक ने विनोद म्हात्रे आयोजित दही हंडी उत्सव की सराहना करते हुए सभी को दही हंडी उत्सव की शुभकामनाएं दी। श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आज दही काळा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतामध्ये आज ह्या दहीहंडी फोडण्याच्या एकंदर एका उत्सवाचं आयोजन आज सर्व ठिकाणी केलं जातं। महाराष्ट्रामध्ये आणि नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदा पथक गोविंदा या संपूर्ण उत्सवामध्ये सामील होतात। आज करावे ते विनोद म्हात्रे आणि त्यांचे सहकारी अत्यंत पारंपरिकरित्या लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने ह्या उत्सवाचा आनंद घ्यावा। दहीहंडी मग ती लहानग्यांची असो या अत्यंत योग्य पद्धतीनं कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये अशा प्रकारच्या गोष्टींची खबरदारी घेऊन एक ही परंपरा जपण्याचं काम आज करावे गावामध्ये आपल्याला केलेलं बघायला मिळते। खूप मोठ्या संख्येनं ग्रामस्थ असतील, या भागातील सर्व नागरिक असतील या उत्सवामध्ये सम्मिलित झालेले आहेत। मी सर्व नवी मुंबईतील नागरिकांना दही काळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। वहीं करावे गांव में दही हंडी उत्सव की परंपरा को आबाद रखने वाले विनोद म्हात्रे ने भी अपनी भावनाएं व्यक्त की। प्रथम मी जन्माष्टमी आणि गोकुलाष्टमीच्या दही हंडीच्या सर्व नागरिकांना माझ्या प्रभागातील माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देत आहे। आज जय माता दी सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी इथं पारंपरिक पद्धतीने कराव्या गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने इथं दरवर्षी हंडी साजरी होत असते आणि या हंडी साजरी करताना इथं प्रथम आम्ही डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांना हंडी फोडण्याची संधी देत असतो आणि त्याच्यानंतर गावातले जे प्रमुख दहीहंडीचे ग्रुप असतात ते प्रथम सलामी देतात आणि सलामी दिल्यानंतर ते दरवर्षीप्रमाणे हंडी फोडत असतात। दहीहंडी उत्सव हा सर्व हिंदुस्थानमध्ये पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा केला जात असतो। तसंच आमच्या कराव्या गावात पूर्वी भजन मंडळच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने घरोघरी त्याची विधिवत पूजा होत असते आणि त्याप्रमाणे शेवटची दहीहंडी ही चौकात होत असते। त्याचप्रमाणे आता यावर्षी आम्ही ही दहीहंडी उत्सव साजरा केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क।